एकीकडे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरनं आमदारांची घसरलेली पायरी अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. त्या ड्राम्याचा पुढचा अंक मध्यरात्री रंगलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री 1 वाजता ठिय्या आंदोलन केलं. त्यांच्या कार्यकर्त्याला घेऊन जाणाऱ्या पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात. मध्यरात्री नेमकं काय घडलं पाहूया. संरक्षण करणाऱ्या सरकारचा विधिमंडळाच्या पायऱ्यावर 2 आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते गुरुवारी संध्याकाळी भिडले. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाणामारी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पडळकर गटातल्या 5 कार्यकर्त्यांना सोडून दिलं. पण आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला मात्र ताब्यात घेतलं. रात्री उशिरा 12:30 वाजता नितीन देशमुखला पोलीस घेऊन जायला निघाले. याची कुणकुण लागताच जितेंद्र आव्हाडांनी तिथं धाव घेतली. आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी रोखली आणि तिथंच आंदोलन सुरू केलं. काय लावलंय? मार खायचं हे नाही आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला. आणि परत बाकीचे होते ते पळून गेले. तुम्ही रिव्हर्स घेतला, गाडी चढवा. तुमची गाडी हळू देणार नाही मी. व्हिडिओ मध्ये 2 जण दिसतात मारताना, तुम्ही एकाला घेऊन जाताय. 5-5 जण मारतात. 5-5 जण मारून पण तुम्ही त्याला तुमचे इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो, ते चालतं तुम्हाला? पहिले त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करा, चव्हाणला. जितेंद्र आव्हाड थेट पोलिसांच्या गाडीखाली शिरले. गाडी खालून बाहेर येण्यासाठी पोलीस आव्हाडांना वारंवार विनंती करत होते, पण आव्हाड काही ऐकायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून अक्षरशः खेचून बाहेर काढलं. रात्री 1:30 वाजता पोलीस नितीन देशमुखला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथं त्याच्यावर आणि ऋषिकेश टकलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघेही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. एक पोलीस अधिकारी हातवारे करत रोहित पवार यांच्याशी बोलत होता. ते पाहून संतापलेल्या रोहित पवारांनी अधिकाऱ्याला दम दिला. आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं. आव्हाड आणि काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलीस ठाण्यातला हा तणाव काहीसा निवळला. काय चाललंय हे त्यांना कळत नव्हतं. आता झोपेत होते का वेगळं काय होते मला नाही सांगता येणार. आम्ही विचारतो नितीन देशमुख कुठे, ते म्हणतात कसं काय कुठं माहीत नाही. आता ह्यांचे ॲडिशनल SP CP आम्हाला काय सांगतात, तो तिथं आहे. मग आम्ही तिथं गेलो ऐकून आणि दमदाटी केली. काय खालच्या लेवलला जाऊन शिव्या दिला का? 2 दिवसापूर्वी जे सत्तेत असणारे आमदार एका अधिकाऱ्याच्या बाबतीत आई बहीण काढली, खालच्या लेवलला जाऊन बोलले, त्या बाबतीत तुम्हाला त्या ठिकाणी काही दिसत नाही. आणि आम्ही फक्त आमच्या कार्यकर्त्याच्या टेन्शनमध्ये तिथं थोडासा आवाज वाढवला, याला दमदाटी म्हणतात. आणि कार्यकर्त्यासाठी, सामान्य लोकांसाठी, गरिबासाठी जर उद्या जाऊन पोलीस प्रशासन सहकार्य करत नसेल तर हा आवाज आणि ही स्टाईल आम्ही शेवटपर्यंत ठेवू. यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या सर्व प्रकारावर जितेंद्र आव्हाडांनी आपल्यालाच मारायचा कट होता असा गंभीर आरोप केलाय. ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे. बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात. म्हणजे हा प्लॅन होता. हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं. आणि मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला. त्यांना मारायला ते मला आले होते, पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही, बाहेर निघून गेलो. पण जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात आहे. गणेश विठ्ठल भुते हा नोन क्रिमिनल आहे. भिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले, त्याच्याबरोबर असलेले महादेव पाटील, वनपुरी आटपाडी, कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगगोंड, ते 5 जण मारायला असताना तुम्ही 1 जणाला अरेस्ट केला, 2 जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत 1 जणच गेला, तर दुसरा कुठे गेला?
आव्हाडांवरच गुन्हा दाखल केल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. सभागृहामध्ये आमच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची करण्यात आली, परंतु अध्यक्षांचा जो मूड होता, अध्यक्षांची एकंदरीत भूमिका होती, तो हा विषय फार वाढवायचा नाही. इवन अजितदादा समोर बसले होते, अजितदादा किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर मला भाव दिसत होते की भास्कररावांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे चेहऱ्यावरचे भाव दिसत होते. चोर सोडून संन्यासाला धरायची अशा प्रकारची जर पद्धत असेल, काय समजलं तर त्याला जर जितेंद्र आव्हाड तरी कसं सुटणार, त्यांच्यावर पण कारवाई होणार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नाचा आता फार गंभीर झाला आहे राज्यामध्ये. येथे कायदा सुव्यवस्थेची सगळी दिंडवडे निघालेले आहेत. काल झालेली घटना ही विधानसभेची गरिमाला काळिमा फासणारी घटना आहे, बदनामी करणारी आहे. देशात नव्हे तर जगभरात चितू झालेली आहे. जितेंद्र आव्हाडांचा काय दोष आहे? ज्या वेळेस तो आरोपी, मोकाचा खुनाचा आरोपी, गंभीर गुन्हे असलेला आरोपीला विधानभवनात प्रवेश मिळतो कसा? आणि त्यामध्ये CCTV मध्ये आले आहे की पडळकरांनी इशारा केला की जा आता तू त्या नितीन देशमुखाला मार, आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आव्हाडावर पण सुद्धा हल्ला करायचा होता, आणि म्हणूनच हे गुंड विधानभवनाच्या परिसरात आणले गेले. पोलीस बळावर निश्चित दबाव आहे, गृह खातं त्यांच्याकडे, सरकार त्यांचे, त्यामुळे असं त्यांना वाटतं हम करो सो कायदा. हम करो सो कायदा किती दिवस ज्यावेळेस जनतेचा उद्रेक होईल त्यावेळेस जनता निश्चित चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या लोकांचे कपडे काढल्याशिवाय राहणार नाही. इथली कायदा सुव्यवस्था, इथं कोण आतमध्ये येतं, मकोकाचे आरोपी येत आहेत, कोण येतं, कसं येतं, हे पाहणं मी म्हणेल तुमच्या एकट्याची नाही की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अशा मारामाऱ्या होणं मला असं वाटतं अतिशय लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, पण तो प्रत्यक्षात आपल्या विधान भवनापर्यंत सभापती महोदय येऊन पोहोचलेला आहे. काल तर जितेंद्र आव्हाड सकाळी त्यांच्यावर केस गुन्हा दाखल झाला का? तर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता मग असं आहे की न्याय कशी मागायचा? महाराष्ट्राचा कायदा होणाऱ्या या सदनामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे, लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झालेला आहे. आज बोलायची म्हटलं तरी खोटं आहे. उघड जर कोण बोललं की लगेच त्याला धमकीचा जर येणार असेल, माझी विनंती आहे की हा गांभीर्याचा विषय आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची हाणामारी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारी आहे. त्यानंतरचा मध्यरात्रीचा ड्रामाही लोकप्रतिनिधी आणि पोलीस यंत्रणेच्या प्रतिष्ठेला शोभा देणारा नाही. राज्याची आणखी शोभा होऊ द्यायची नसेल तर लोकप्रतिनिधींच्या अशा बेबंद वागण्यांना आवर घालायला हवा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.